या समाजातली माणुसकी ज्यावेळी नष्ट होते ना, त्यावेळी माणसातला माणूस जागृत करण्यासाठी 10,000 वारांगणा, कलकत्त्यातल्या 10,000 वेश्या रस्त्यावर निघतात आणि हातावर फलक घेतात आणि त्या फलकावर लिहितात की तुमच्या अंगामध्ये वासना शिरली असेल ना, तर ती वासना जिरवण्यासाठी आमच्याकडे या. पण इज्जतदार घरातल्या ज्या मुली आहे ना, त्या मुलींना सोडा, संस्कारी पोरींना सोडा. अहो, त्या वेश्यांमध्ये देखील माणुसकी आहे, पण या समाजातली माणुसकी आता हरवत चाललेली आहे. गाळून टाकली यांनी माणुसकी इथल्या जमिनीमध्ये आणि तिथं उगवत चालली वासना, अमानुषपणा आणि विकृत मानसिकता. कशामुळे होतात ही बलात्कार? अनेक लोक म्हणतात की पोरीने लहान कपडे घातली, अनेक जण तर म्हणतात की पोरी घराच्या बाहेर निघायला लागल्या म्हणून ही बलात्कार व्हायला लागली. पण मला असं वाटतं की विकृत मानसिकता वाढायला लागली म्हणून ही बलात्कार व्हायला लागली. आणि याला जर उत्तर द्यायचं असेल ना, तर या बलात्कारांना खऱ्या अर्थानं या बायांच्या हाती देणं गरजेचं आहे. ज्या बांगड्या आवाज करू शकतात ना, त्याच हातामध्ये ज्यावेळी तलवार येते ना, तेव्हा ती तलवार बलात्काराची मान देखील छाटू शकते. अशी जाणीव आता प्रत्येक महिलेला झाली पाहिजे. अगं ताई, तू साधी सुधी नाहीस ग, तू साधी सुधी नाहीस. आपण या नवरात्राचा मोठा उत्सव साजरा करतोय, आपण मोठं नवरात्र साजरा करतोय. तुला एकदाही असं वाटत नाही का, त्या नवरात्रातली 9 देवीपैकी एक तरी देवी तुझ्या अंगामध्ये शिरली पाहिजे, एक तरी देवी तुझ्या अंगामध्ये शिरली पाहिजे. मला असं म्हणायचंय, आपण कायम असं म्हणतो आणि कायम आपल्या समाजात असं सांगितलं जातं की महिलांवरचे अत्याचार वाढत आहे, पोरींना घरात ठेवा. महिलांवरचे अत्याचार वाढत आहे, पोरींवर बलात्कार होतोय. पोरींना आता 7च्या पलीकडे घराच्या बाहेर जाऊ देऊ नका, पोरींना एकटीला प्रवास करू देऊ नका, पोरीला नोकरी करू देऊ नका, पोरीला घराच्या बाहेर पाठवू नका. का? तर पोरींवरचे अत्याचार वाढत आहे. मला असं वाटतं की असं आपण सांगण्यापेक्षा त्या पोरीला आपण इतकं बळकट केलं पाहिजे, इतकं सशक्त केलं पाहिजे की बलात्कारी पुढे जरी आला ना, त्याचे हात छाटण्याची तयारी आपली असली पाहिजे. आपण इतके बलात्कार झाले तरी आपण स्तब्ध आहे, तरी आपण शांत आहे आणि आपण फक्त डोळे बंद करून पाहतोय आणि कॅन्डल काढून आपण फक्त मोर्चे काढतोय. आपण फक्त बघण्याचं काम करतोय आणि सरकारही बघत आहे, प्रशासनही फक्त बघण्याचं काम करत आहे. आपण जर जगातल्या इतर देशांचा विचार केला ना, तर प्रत्येक देशामध्ये बलात्कार करणाऱ्याला कठोर शिक्षा आहे, जागच्या जागी मारून टाकण्याची शिक्षा आहे. आपला एकमेव भारत असा आहे जिथं बलात्कार झाल्यानंतर 10-15 वर्षानंतर बलात्काराला शिक्षा होते. आणि म्हणून कायद्याचा जो धाक असतो, शिक्षेचा जो धाक असतो ना, तो आज लोकांच्या मनात राहिलेला नाही. म्हणून अशा घटना आज वाढायला चालल्या. आपण ज्यावेळी कराटे, मार्शल आर्ट याचा आपण ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी असं लक्षात येतं की लहान लहान पोरींवर बलात्कार व्हायला लागतात. लहान लहान पोरी आज असुरक्षित आहे, त्यांना सुरक्षा भेटत नाही. लहान लहान पोरींवर अत्याचार व्हायला लागलेत. मग या लहान लहान पोरींना आम्ही कशा शिकवायच्या तलवारी? या लहान लहान पोरींच्या हाती कशी द्यायची आम्ही शस्त्र? कसं त्यांना आम्ही सांगायचं आणि कसं आम्ही हे सगळं हाताळायचं? तर त्यावेळी एकच गोष्ट असते की ज्यावेळी आम्ही घरामध्ये मुलगी आणि मुलगा या दोघांनाही वाढवतो ना, ज्यावेळी आम्ही मुलीला मर्यादा शिकवतो ना, ज्यावेळी आम्ही पोरीला शिकवतो ना, अंगावर ओढणी घे, पुरुष येत आहेत, बाहेर जाताना ओढणी घे, जास्त हसू नको, जास्त बोलू नको. नक्कीच, पण त्याच सोबत तुम्ही तुमच्या मुलाला देखील शिकवा की ती ताई आहे, तिच्याकडे नीट नजरेनं बघ, ती तुझी आई आहे. घराच्या बाहेर घरातली प्रत्येक मुलगी ही तुझ्या घरातली स्त्री आहे, असा विचार करून तू तिचं संरक्षण करायला पाहिजे. अशी शिकवण ज्यावेळी आम्ही आमच्या मुलांना सुद्धा द्यायला लागू ना, त्यावेळी इथले अत्याचार खऱ्या अर्थानं कमी व्हायला लागेल. अत्याचार वाढत चालले, त्याचं आउटपुट काही नाही, त्याला शिक्षा काही नाही, सातत्यानं सगळं वाढत चाललं. हल्ली ते इंस्टाग्राम आणि फेसबुक काहीच उघडावं वाटत नाही, कारण ते उघडलं की समोर घटना येते. 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला, 6 महिन्याच्या पोरीवर बलात्कार झाला, अशा घटना पुढे यायला लागतात. आणि म्हणून ते आता सोशल मीडिया ही उघडावीशी वाटत नाही. आणि मनात प्रश्न तयार होतो की त्या कलकत्त्यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीमध्ये माणुसकी आहे, पण आम्ही इज्जतीनं वागणाऱ्या इज्जतदार कुटुंबातल्या माणसांना माणुसकी नाही का हो? कशी हरवत चालली ही माणुसकी आणि कसा बनत चालला आमचा इतका विकृत माणूस?
नामदेव ढसाळ फार छान लिहितात की कुणीच झाकत नव्हतं हे उघडं नागडं देह, कुणालाच माहिती नव्हते लज्जतेचे मापदंड. मग हा माणूस म्हणून संपण्याचा नक्की काळ कोणता? हा काळ कोणता आहे ज्यावेळी माणूस संपत चाललाय, माणसाची माणुसकी संपत चाललेली आहे. आम्ही मोठमोठे आश्वासनं देतो, आम्ही मोठमोठी भाषणं देतो, आम्ही मोठमोठी कार्यक्रम करतो, पण मला असं म्हणायचंय तुम्ही देशाच्या विकासाच्या गप्पा तेव्हापर्यंत मारू नका जेव्हापर्यंत तुमच्या देशातली शेवटची स्त्री सुद्धा सुरक्षित असणार नाही. तुम्ही कितीही विकास करा, कितीही रस्ते करा, कितीही मोठी कामं करा, तुमची कामं तेव्हापर्यंत यशाला जाणार नाही जेव्हापर्यंत तुमच्या देशातली स्त्री ही सुरक्षित असणार नाही. भारत माता की जय, भारत माता की जय अशी आम्ही नारे लावतो आणि ते भारत माता की जय म्हणत असताना आमच्या भारतातली माताच जर सुरक्षित नसेल ना तर ते जय आम्ही म्हणूच कसं शकतो, हाही प्रश्न आमच्या डोळ्यापुढे उपस्थित असतो. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यापुढे हा प्रश्न उपस्थित राहायला पाहिजे की आमच्या भारतातली आज माता सुरक्षित नाही तर भारत माता की जय आम्ही असं कोणत्या मुखानं म्हणायचं? ज्यावेळी सत्यापा भोसले नावाचा माणूस इंग्रजांचं राज्य चालू असतं त्यावेळी ज्यावेळी भारतातल्या महिलांवर अत्याचार होतो ना, अन्याय होतो ना, त्यावेळी तो काहीच विचार करत नाही, डायरेक्ट अन्याय करणाऱ्याला कापण्याचं आणि त्याला संपवण्याचं काम करत असतो. याची दखल इंग्रज घेतात आणि इंग्रज त्या सत्यपाला जेलमध्ये टाकतात, त्या सत्यपा भोसलेला जेलमध्ये टाकतात. ज्यावेळी तो तुरुंगवासाला जात असतो ना, जन्मठेपाची शिक्षा त्याला सुनावली जाते. ज्यावेळी तो तिथे जात असतो ना त्यावेळी लाखो महिला त्याच्या पाया लागायला येत असतात, लाखो बहिणी आपल्या भावाला बघायला येत असतात. तो जात तुरुंगात असतो पण तरी सुद्धा त्या स्त्रियांना त्यांचा अभिमान वाटतो की ज्यावेळी इतर पुरुष झोपली होती ना त्यावेळी हा सत्यापा भोसले नावाचा भाऊ आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो. त्यावेळी त्या महिलांना ही जाणीव असते की खऱ्या अर्थानं रक्षाबंधनाच्या राखी बांधल्यानंच भावाचं नातं निभवल्या जात नाही तर काही नाती राखी न बांधता सुद्धा निभवली जातात अशी जाणीव प्रत्येक महिलेला होते. त्या लाखो महिला सत्यापा भोसलेला पाहण्यासाठी गर्दी करतात. त्या महिलांवर दृष्टी जाते आणि सत्यापाला आपण काहीतरी चांगलं काम केल्याची जाणीव होते. पण ज्यावेळी त्याची नजर पुरुषांकडे जाते ना त्यावेळी त्या पुरुषांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील त्याला दिसतात आणि हा सत्यापा काय करतो तर धावत जातो आणि भाऊसाहेबांच्या चरणावर डोकं ठेवतो आणि भाऊसाहेबांना काय म्हणतो माहितीये? अण्णा, मला आता जन्मठेप होणार आहे, मी आता तुरुंगवासात जाणार आहे, मला न्यायासाठी काहीतरी द्या ना, एखादी वस्तू द्या. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील त्याला म्हणतात आहे आणि त्याला सांगतात आहे की कोणती वस्तू पाहिजे, तुला काय पाहिजे? त्यावेळी हा सत्यापा भोसले म्हणतो की तुमच्या पायातलं पायदान द्या ना, तुमच्या पायातली चप्पल द्या ना. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटीलच्या मुखातून उद्गार निघतात. कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात की मी हे शिक्षणासाठी खूप केलं रे, मी गरिबांच्या लेकरांसाठी खूप केलं, मी शिक्षणासाठी खूप केलं, पण मी मुलींसाठी, माझ्या लेकींसाठी, माझ्या माता भगिनींसाठी काही केलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना सांगत आहे की मी पायामध्ये तेव्हापर्यंत चप्पल घालणार नाही जेव्हापर्यंत माझ्या देशातली प्रत्येक स्त्री ही सशक्त झालेली नसेल, माझ्या देशातली प्रत्येक स्त्री ही शिकलेली नसेल. आणि तेव्हापासनं इतिहास सांगतोय की कर्मवीर भाऊराव पाटलांनी पायामध्ये कधीच पायदान घातलं नाही. ज्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील शेवटचा श्वास घेत होते ना त्यावेळी इतकाल्या भेगा त्यांच्या पायामध्ये पडलेल्या होत्या. त्यांना खूप ताप आलेला होता, 500च्या वर शुगर गेलं होतं आणि इतक्या तापामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणतात आहे, अरे सांगा त्या यशवंतराव चव्हाणाला कुणीतरी की मला 400 एकर दान द्या म्हणा, मी माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही करेल, माझी लेकरं, माझ्या लेकी त्या शेतीमध्ये काम करतील आणि माझे लेकरं आजीवन शिक्षण घेतील. सांगा. अहो, ज्यावेळी मृत्यूच्या शय्येवर असताना ते कर्मवीर भाऊराव पाटील इतरांचा विचार करतात आणि आमच्या घरातलं म्हातारं मरतं तेव्हा काय विचार करते? धाकट्याला 2 एकर दिली, त्याच्यानंतर दुसऱ्या भावाला 4 एकर दिली, ह्याला जास्त दिलं, त्याला कमी दिलं, असा विचार आमची सामान्य माणसं करायला लागतात. आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यापुढं कर्मवीर भाऊराव पाटील यायला पाहिजे.